मित्रांनो आपला 14वा दिवस चालू झालेला आहे आणि आता आपण झालं म्हैसूरचे काही पॉईंट बघायला. दिवसभर या 2 गाड्या फिरणं. आपल्या गाड्या आलेल्या आहेत, एक बस नाही एक छोटी गाडी आहे 4 व्हीलर. आता आपण तिथं माणसं येतात सगळे खाली तयार वगैरे झालो. आपले रूम्स आहेत, गाड्या लागले. आता काही जण बसलेत काही जण येत आहेत. तर ते येतील तसं आपण जाऊ. आपण आपल्या मॅनेजरकडनं माहिती घेऊ काय काय आहे का माहिती त्यांना. गाडी आलेली आपल्या मित्रांनो, ते काय आणि ती एक बस आहे. जाते बाय तिथं आता कुठं कुठं फिरणार आपण. पॉईंट येतात आपले म्हैसूरचे 14-15 पॉईंट आहेत. लास्टचा पॉईंट आहे तो याचा आहे. तर काय आता आपण निघणार ही छोटी गाडीत बसले काय महिला. कसं वाटतंय? चांगला वाटते. गजाने चांगली तीर्थ दाखवली जावईनी. आमची जीवाचे हल्ला केले, भारी गाडी घेतले बा आम्हाला. आज स्पेशल यांना गाडी राखी बोल मामी लागली. गाडी स्पेशल गाडी केली आम्हाला. स्पेशल बसले सगळे ते. पाय दुखता त्यांचे. आता ती आपली बस आहे, तिथं पण काही बसले ना. कंडक्टर बोलता येते तुला? तर मित्रांनो आता आपण आलो झू मध्ये. इथं झू आहे, झू फिरणार आपण. एंट्रन्स आहे पब्लिक आपली. मित्रांनो आता इथं फक्त चेकिंग झाली. इथं चेकिंग झाली. आता आपण चालू आहे झू मध्ये एंट्री केली. आता आपण अशी एंट्रन्स आहे, अंडरग्राऊंड एंट्रन्स आहे. हा असं तिकीट आलेलं आहे आपलं. इकडे ते तिकीट काढायची मशीन आहे, एकदम चांगलं आहे बघायला. मशीन आहे, ते काउंटरला उभं राहायला नको. तर तिकीट भेटलेलं आपल्याला. हा जर समोर आता इथं चेकिंग करतो ना, परत आतमध्ये एंट्रन्स आहे डायरेक्ट. मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे. इकडं हा मॅप आहे, बघू शकतो मी. काय मॅप आहे इथं पूर्ण झूचा, असं पूर्ण मॅप आहे. आता इथनं पुढं जाऊ आपण, बघू काय काय. जो बैठ गया असं आहे. इथं आपली अक्षय पब्लिक आहे. आता संत पर्सी ॲडव्हेंस त्यांचे आहे ते. सफेद मोर आहे आतमध्ये इथनं दिसतो. किस्सा फुलवलेला मागाशी नाही फुलवला ते काय सफेद मोर आहे.
मकाव. ट्रॅव्हलाची त्याच्या वेगळ्या जीवनमध्ये आता आलोय आपण. आता दाखव तुम्हाला कुठं काय दिसतंय. तो पण आलशे पण वाघ आहे. रॉयल बेंगल टायगर. लाईन बघा बसला राजा का म्हणे राजा बोलतो जंगलात. गणित झू मध्ये एक हॉटेल होता तिथं आलोय आपण. आता आपण खायला बसतोय. मसाला खाली पॅटीस मागवला आणि 2 मसाला डोसा येत आहेत. अजून दर्शन घेऊन येतो त्या मसाला डोसा तिकडं आणलाय तो मसाला डोसा घेऊन येतो. आता खाऊन परत थोडा जो आहे तो लोक मग गाडीमध्ये जाऊ बसा. नाही गो
मित्रांनो आपला झू बघून झालेला आहे. झू बघून झालेला आहे. आता इथं बस आहे. आता चाललो बसमध्ये. आता काय नेक्स्ट पॉईंट असेल तिकडे जाऊ. मित्रांनो आता आपण चर्च बघायला. हायवे 3 नंबरचा चर्च आहे भारतात. हा तर चर्च आहे. तिथं आले बघायला. मित्रांनो आता आपण आलो तिरुपती मंदिर आहे इकडं म्हैसूरला. तिरुपती मंदिर आहे तिकडं आलो. हा समोर आहे ना, हा तिरुपती मंदिर आहे. पब्लिक आपली चालले. तर मित्रांनो दर्शन झालेलं आपलं इथं. मंदिर आपला तिरुपती बालाजीची जी मूर्ती आहे तीच मूर्ती होती इकडं पण. तशी होती सेम त्याच मंदिर होता. मूर्ती मग छान होती एकदम. मग दर्शन पण लगेच झालं. लाईन नव्हती जास्त, लगेच झाला. आता चाललं आपण कुठल्याही गार्डनला तिकडे जाऊ. तर मित्रांनो आता आपण आलो बघायला. आपल्या तर बसमधनं उतरली, तिथं पण उतरली. आता आपण चाललोय. काहीतरी 6:40चा शो येतो. एक फाउंटेन शो असतो इकडं काहीतरी. तो बघून 7:30 होऊन जाईल आपला रिटर्न यायचा. तो तर दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा. हा एंट्रन्स गेट आहे. तर इथनं काहीतरी 100 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. तो काढूया म्हणजे जाऊ आपण. तर आत्ता इथं चेकिंग वगैरे करून होतं सगळं. आता आतमध्ये आलेलं आहे आपण. जगदीश भाईला बघायला पब्लिक आलेली आहे. आपल्या पब्लिक बघू शकता इथं पूर्ण पब्लिक आहे. जगदीश भाईला बघायला फुल शो चालू आहे इथं. काय कन्नड तमिळमध्ये शो आहे काय समजा. शो झालेला आहे चालू. कालो काय समजा ना आम्हाला. इथं पब्लिक बसले खूप. काही दिसणार का नाही तुम्हाला.
मित्रांनो आता शो बघून झालेला आहे आपला. ते 3 सॉन्ग होते मोजून, तोच एक होता तो शो, बाकी काय नव्हतं इथं. आता चालू आहे बसमध्ये बसायला. मित्रांनो इथं बाजार वगैरे पण आहे, खूप खाणे काय आहे, महाग आहे पण खूप. आता चालू आहे बसमध्ये जाऊन बसतो मस्त. आता रूमवरती जाऊन आराम करतो. मित्रांनो आता पण रूममध्ये आता आराम करतो. आणि उद्या आपली ट्रेन आहे संध्याकाळची. उद्या आपण मुर्लेश्वरला जाणार. मग तिथनं मुर्लेश्वरला डायरेक्ट 3-4 दिवस येतात आपले फक्त. बस झालं संपला.